तुम्ही सांगो, ये जो हसीनाएं होते हैं उनके होठ क्यों लाल होते हैं? लिपस्टिक लावता. तुम्ही सांगा हो सर. हो सर, तुम्ही सांगा काय कार्यक्रम होता का म्हणून काय झालं? काल माहिती नव्हतं मी कोण आहे तू. तुम्ही सांगा सर, काय इथे होठ लाल असतात की हसी नाव घे? जाऊ दे, मी तुम्हाला तो शायरी म्हणतो, त्यानंतर पुरुषांसाठी पण शायरी, मुलांसाठी फक्त वाहवा. टायमिंगचा सेन्स आहे, टायमिंग सेन्स. मी हात वर केले की वाहवा करायचं. ओके, रेडी आहेत का? अरे हो मन म्हणे. ओके. ये जो हसीनाएं होती है, मैंने देवान ऐकताना तुझंच काय तो ऐकतो सगळं. ये जो हसीनाएं होती है, वाह वाह, तुम्ही म्हणा वाह वाह. इनके काले काले लंबे लंबे फिसलने से बाल होते हैं. ये जो हसीनाएं होती है, इनके काले काले लंबे लंबे फिसलने से बाल होते हैं. हमें फंसाने के जाल होते हैं. जब भी मिलने आती है हमें, जब भी मिलने आती है हमें, हमारा खून पीती है, इसीलिए इनके वोट लाल होते हैं. वा वा. पटलं? आता तुम्हाला पण पटलं? मग तुमच्यासाठी आता माझ्याकडनं एक शेर शायरी आहे का? अरे मत मर इन बेवफा हसीनाओं के लिए, मत मर इन बेवफा हसीनाओं के लिए, 2 गज जमीन नहीं मिलेगी तुझे दफन के लिए. अरे मत मर इन बेवफा हसीनाओं के लिए, 2 गज जमीन नहीं मिलेगी तुझे दफन के लिए. मरना है तो मर मेरे वतन के लिए. अरे मरना है तो मर मेरे वतन के लिए, फिर देख कितने दुपट्टे फटेंगे तेरे कफन के लिए, तेरे कफन के लिए. भारत माता की वंदे मातरम. दादा, तुम्ही मिमिक्री आर्टिस्ट आहात, तुम्ही सांगितलं मला दादा गुडकेचा आवाज तुमच्याकडनं ऐकायचा आहे. हा टास्क आहे तुमचा, हा गेम आहे. हा गेम सुरू झालाय आणि या गेमचे पहिले कंटेस्टंट तुम्ही आहात स्पर्धक. त्यामुळे पहिला दादा कोंडकेचा आवाज, कारण का शिवसेनेतला पहिला कलाकार, पहिला दादा कोंडके. थांबा थांबा थांबा. ही पशु पक्षी प्राणी ह्याच्या जवळ काढतं कलाकारांचं काढलं ना. आणि दुसरी गोष्ट ऐका, अरे थांब रे बाबा. बाबा ते ऐकतील ना, उद्या तुझं काय ते ऐकतील, पण असा करू नको, नाही तो विसर्जनाला तुझं पण विसर्जन होऊन जाईल. शांत राहू. हा बरं, तुम्ही पक्ष्यांचे आवाज करता तरी सुद्धाही भले त्यांचा आवाज जमला नाही तर त्यांचा डायलॉग तुम्हाला म्हणायचा आहे. पहिल्या टास्क गेमचा जोरदार तयार झाला पाहिजे. मी तुम्हाला शिकवू का थोडासा आवाज? बरं, दादा म्हणजे कसे बोलतात बघा. पहिले मराठी अभिनेते जे शिवसैनिक होते, कट्टर शिवसैनिक, त्यांचं भाषण अख्खा महाराष्ट्रभर गाजलं होतं. पण आपण त्यांचा डायलॉग म्हणूया. असं म्हणा, आमचे शिवसैनिक आहे, शिवसैनिक हे बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहे. आणि हा बोलतो तुझं हे पकडून ते पकडून नेमकं काय पकडणार ते सांगा. अहो आता बाळासाहेब पकडणं लागून गेलंय. शाहीचं खान पण बोलला होता, हो बाळासाहेब पैसा देताय, वो एकदा आडमुळा देताय का सुगडा देताय मालूम नाहीये, लेकिन बाळासाहेब को पकडले गेले. वाघाला काढीच पाहिजे, वाघाला समजलं काय? माझी नाडी म्हणून सापडत नाही. माझ्या नाडी आईने ट्रीटमेंट दिली होतं. नाडी माहिती असते माझ्या आईने दिली ट्रीटमेंट. चला म्हणा आता. जरा मला एकच येतात बोलता येणार एवढा सोपा कॅरेक्टर आहे का तो? तुमच्या भाषेला गेलं ते सगळं डोक्यावरून. त्यांचं असं झालं अख्खं गाव नदीवर आणि हे बसे कुशीवर. बरा, तुमचा आवडता पक्षांचा आवाज काढा. नमस्कार मंडळी, मी मिमिक्री आर्टिस्ट संकेत, अर्थातच नकलाकार नाना कांबळे, वेंगुर्ला वाहिनीचा. 2 वर्षापूर्वी मी यांच्या कार्यक्रमात बरोबर 10-12 दिवस कार्यक्रम करत होतो. हे नव्हते म्हणजे मी तुमचा पत्ता कापला. चालू द्या. नाही नाही तसं नाही. अहो विनोदाचा भाग आहे तो. हा कंटिन्यू. हा, पण माझा जन्म वेंगुर्ला तालुक्यात वांगणी गावात कांबळेवाडीत झाला. आणि जेव्हा मी जन्माला आलो, तुम्ही आलात तसा झालं. सुरुवात केली.
स्वयंपाक तास बाकी आहे नाही ते पळताय म्हणून त्यांना बोललो. ओ काय जम झाला कळलो हो 50 वर्षाचा फोटो बालक उगी तरी करा. धन्यवाद. आणि त्यानंतर एकच फक्त आवश्यक हा आणि एक सांगतो छोटे छोटे बरेचसे कलाकार आहेत. अनिकेत एकदमच चढात त्याला मांडीवर घेऊन आम्ही आर्यन ग्रुपमध्ये जात होतो. तो ह्या ग्रुपचा मेन आहे. त्यानंतर कासले बिसले त्यांच्यानी वेगळा ग्रुप काढला. दीपेश शिंदे वेशभूषा आता बघितली झालेली. त्याच्यानंतर आणखी एक वाईट दुःखाची गोष्ट आजच घडली आणि कळली मला दुपारी. ती म्हणजे अभि परब हा त्याचं दुःखात निधन झालं. सकाळी मला दुपारीच कळलं. खूप वाईट वाटलं कारण प्रत्येक वेळा तो सहकार्य करायचा. मी जेव्हा आर्यन फोनमध्ये होतो तेव्हा त्यांच्या घरीच राहायचो. अलीकडे माझ्या बायकोचं एक ऑपरेशन झालं होतं. मला वाटतं 19 साला. तेव्हा तो डबा ठेवून यायचा तिथे डोका होता आणि दोन्ही डोक्यांची भांडण झाली.